नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. राधा आली आहे तुमच्यासाठी छान असा गळा घेऊन. तुम्ही बघू शकता मी त्याचं कटिंग करणार आहे. सुंदर असा गळा दिसतो हा. आणि आपल्याला काय करायचं आहे, उंची आणि रुंदीचा बॉक्स करून घ्यायचा आहे. जसं की मी नेहमी सांगते, कारण की त्याच्या बाहेर आपण जात नाहीत. त्याच्या आतमध्ये किंवा आपल्याला मापातच गळे असतात, म्हणून आपल्याला ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला त्याचं सेंटर करून घ्यायचं आहे. उंचीचं सेंटर करून घेतल्याच्यानंतर वापस आपल्याला त्याचं सेंटर करायचं आहे. आणि आता आणखीन एक सेंटर द्यायचं आहे. मी ते कसं सेंटर देते तुम्ही ते पण बघा. आता हे 2 सेंटर निघलेले आहेत, त्याचंच आपल्याला सेंटर वापस करायचं आहे. तर ते सेंटर निघाल्याच्यानंतर, कारण की आपल्याला तिथे एक गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता त्याचं करायचं आहे आपल्याला बॉक्स. आडवा म्हणजे आडवी टीप हे आडवं लाईन मारायचं आहे आणि छान असं बॉक्स द्यायचं आहे. आणि आता करायचं अर्धा इंचाचा आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. जसं की आपण गळ्यांना देतो तसंच अर्धा इंच, पाऊण इंच आपल्याला गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण गोल गळा आखून घेतला. आता आपल्याला इथे खालच्या साईडला आकार द्यायचा आहे. तर अगोदर खालचं टोक आणि आपलं जिथं गळाचं टोक निघलं आहे तिचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. जिथं आपल्याला नॉट येणार आहेत तिथलं आणि तिथलं सेंटर एक निघलं. तर आता जिथं नॉट येणार आहे तिथं अर्धा इंचाचा गॅप ठेवायचा, कारण की आपल्याला नॉट फोल्डिंग करता आली पाहिजे आणि सुंदर असा गळ्याचा शेप द्यायचा. ठीक आहे. आणि छान असा गळ्याचा शेप द्यायचा आहे. आणि नंतर आता तुम्हाला ह्याचं कटिंग करून सांगते मी, त्याचा आकार कसा दिसतो आहे. जे मी कटिंग करायले त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुम्ही गळे बघत जा. खूप छान छान काही गळे कटिंग टाकलेले आहेत आणि डिझाईन पण भरपूर टाकलेले आहेत. तुम्ही नक्की बघा. आणि हे बघा, आता सुंदर असं गळा तयार होणार आहे आपल्याला कटिंग केलेला. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला ते मधलं जे अर्धा इंच ठेवलं होतं ते कटिंग करून टाकायचं आहे. आपल्याला नॉट टाकायचा तिथं. ठीक आहे. तर सुंदर असा गळा झाला. तर तुम्हाला